पीछे ना ए भाई गप्पा मार थांबा थांबा की मध्ये काय भाऊ नेमकी काय धमकी आली होती, कोणाचा फोन आला होता आणि तुम्ही काय तक्रार दाखल केली? काल रात्री मला 11:15 वाजता एक फोन आला. तो फोन उचलल्या मला शिवीगाळ करायला लागला. तुम्ही त्याच्यात पहिले ऐकून घेतलं. त्याला म्हटलं बाबा काय तुने जे काही सिडको जे प्रकरण चालू आहे त्याच्यात तू शांत बस, कुठलाही आवाज उठू नको, नाही तर तुला 2 दिवसात जीव मारून टाकू, हे नाही तर नाही मारलं तर आम्ही आमच्या बापाशी अवलाद नाही, अशा घाणेरड्या प्रकारे ते आम्हाला बोलत होते. तरी मग त्यांनी काही 2 गुन्हेगाराचे नाव घेतले आहे. ते जे दोन गुन्हेगार आहेत, जे कोणी सांभाळतं त्यांना, तर त्यांचा सरळ पालन पोषण करणारा हा सुधाकर बडगुजर आहे. आत्ताच गेले मागील प्रकरण बघितलं असेल तुम्ही, प्रशांत जाधव गोळी प्रकरण, तो जिल्हा प्रमुख वावरणारा देशद्रोही सुधाकर बडगुजर हा त्याच्या मुलाने प्रशांत जाधवची सुपारी दिलेली होती, 2.5 वर्षांनी ओपन झालेला आहे. आणि त्या प्रशांत जाधवच्या प्रकरणात आम्ही सगळे मित्र परिवार, आमचे सिडको एक परिवार आहे आमचा, तर आम्ही सर्व एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे त्याची पाठपुरावा करत आहोत की ते डोक्यात तो राग घालून जेणेकरून अशा गुन्हेगारांना त्यांनी फोन करायला लावलेला दिसतोय. हे पोलीस प्रशासन त्याचं लवकरच उघडकीस होईल, जे आहे सत्य ते समोर येऊन जाईल. याच्या पाठीमागे सुधाकर बडगुजर आहे असा तुमचा आरोप आहे? ज्या 2 आरोपींचे त्या फोनवर ज्यांनी नाव घेतलं त्याचं पालन पोषण करणारा सुधाकर बडगुजरच आहे. या संदर्भात तुम्ही आता काय आम्ही तक्रार दिलेली आहे, तो नंबर दिलेला आहे आणि ज्या फोन करताना आम्हाला सांगितलं त्या 2 जणांची नावं घेतले आणि यांचा बॉस कोण आहे याने आम्हाला सांगितलंय, तर याचं तू समजून घे. आणि येत्या काळात आता 28 तारखेला CM साहेब असतील, दोन्ही DCM साहेब त्या दिवशी इथं उद्घाटनाला येणार. त्या दिवशी सुद्धा आम्ही मागील प्रकरण सुधाकर बडगुजरचं, सलीम कुत्ताचं, ते सुद्धा पेंडिंग आहे. आणि ती जी काही मनी लॉन्ड्रिंग त्यांनी जे पैसे पुरवले आहे ती चौकशी सुद्धा बाकी आहे, त्याच्यात सुद्धा आम्ही लवकर त्यांना निवेदन देऊ. याची जी पुढची काही कारवाई आहे त्वरित करायला सांगणार आहे. आणि सिडकोमध्ये जे काही प्रकार चालू आहे, पोलीस प्रशासनाला असेल, महाराष्ट्र शासनाला असेल, ही आमची नम्र विनंती आहे. उद्या काही आमचं हे शेवटी देशद्रोही आहे, या अतिरेक्यांचे याचे संबंध आहे. उद्या आमचं कुठेही मृत पावलं काही झालं तर आमच्या परिवार सर्व जबाबदार सुधाकर बडगुजर किंवा यांचा परिवार यांना जबाबदार धरण्यात येईल. माजी नगरसेवक मुकेश शहाणे तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना 10:45 मिनिटांनी एका अननोन फोन नंबरवरून फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणापासून लांब राहा, नाही तर तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला आम्ही जीवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली. त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश शहाणे ते आपल्या पोलीस स्टेशनला आले ते, तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत. आता जे जुने BNS कलम आहेत 351(4) आणि जीवे मारण्याची धमकी देणे 351 कलम 2 आणि 3 या पद्धतीने आपण गुन्हा नोंद करत आहोत. आणि पुढील आपण त्या आरोपीचं मोबाईल नंबरवरनं CDR वगैरे काढून तो विजय गायकवाड जो आरोपी आहे त्याला आपण पकडून पुढील कारवाई करीत आहोत. तर हा आरोपी नेमका कोण आहे आणि धमकी देण्याचं नेमकं कारण नाही, धमकी देण्याचं नेमकं कारण असं आहे की ते एवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू तर जरा जास्तच फडफड करतोय, या प्रकरणापासून तू लांब राहा असं त्यांनी सांगितलं. त्याच्या एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी, बडगुजर प्रकरणापासून तू लांब राहा.
अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उतरला तर आम्ही तुला जीवे मारून टाकू असे त्या विजय गायकवाड नावाच्या फोनवर बोलणाऱ्या इस्माने दिले. तर आपण त्याची शहानिशा करत आहोत, पण प्रायमा फेसी आपण गुन्हा दाखल करून घेत आहोत. हा व्यक्ती कोण आहे म्हणजे अजून तरी अननोन आहे, आपल्याला काय माहीत नाही त्याच्याबाबत. त्याचा रेकॉर्ड वगैरे नाही आपल्याकडे काही, पण आता त्या फोनवर बोलणारा व्यक्ती नेमका कोण होते त्यांनी नाव तर सांगितलं, त्याची आपण पडताळणी करतोय. पुढे याच्यामध्ये आपण याचं CDR वगैरे काढून तो जो आहे त्याचं लोकेशन, त्या सिम कार्ड कोणाच्या नावाचे आहे, बोलण्याचा हेतू काय हे आपल्याला कळणार त्याच्यामध्ये. तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर खूप प्रक्षोभात काय करतं, कारण याच्यामधनं काही वाद आणि गुन्हेगारीची घटना उद्भवू शकते. आपल्यापर्यंत काही तक्रार नाही आली अजून कोणाची सोशल मीडियाच्या विरोधात वगैरे. आले तर आपण रितसर तक्रार करून प्रतिबंधक कारवाई करू आपण सर, त्याची. पण प्रत्येक वेळेला तक्रार येण्यापेक्षा पूर्वी थोडंसं आपण ऍक्शन नाही घेऊ शकतो. नाही, आपण तसं सायबर सेलची मदत घेऊन वगैरे त्याची पडताळणी करून घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. जर असं काही वाटलं तर कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल किंवा खोट्या अफवा पसरत असेल तर आपण सायबर सेलची मदत घेऊन आणि आमची गोपनीय SBची मदत घेऊन आपण कारवाई करू आपण त्याची. ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून सिडको सातपूर परिसरातली गुन्हेगारी वाढतीये, गटागटांमध्ये वाद निर्माण होत आहेत, हाणामारीच्या घटना घडत आहेत, आपल्याकडनं काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले जात आहेत गस्त वाढवण्यासंदर्भात किंवा इतर? आपल्याकडे मागील 3 महिन्यापासून जवळपास घरफोडीचे 13-14 गुन्हे ओपन झालेले आहेत. त्याच्यानंतर चेनसाचीचे गुन्हे देखील आपण ओपन केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे बीट मार्शल याच्या गस्त वगैरे वाढवलेत. बऱ्यापैकी आपण गुन्हेगारीवर कंट्रोल केलेला आहे. तर हा जो आपण सध्या गणपतीच्या अनुषंगाने जवळपास 27 लोकांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केल्या होत्या आणि आत्ता देखील आपण आगामी काळात इलेक्शन येणार तर त्यावेळेस जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे सक्रिय असतील किंवा ज्यांच्यावर 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत किंवा आम्हाला भविष्यामध्ये वाटतात की लोक त्रास देत असतात, आपण नक्कीच त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करत आहोत स्ट्रॉंगली.